अल निनोच्या सावटामुळे यंदा कुठे अतिवृष्टी तर कुठे भीषण दुष्काळाची धाकधूक असताना पुन्हा एकदा मान्सून हा शब्द चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय. महाराष्ट्रासारख्या कृषीप्रधान राज्यात मान्सून म्हणजे केवळ पावसाचा हंगाम नसून तो इथल्या अर्थव्यवस्थेचा आणि संस्कृतीचा कणा आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, हवामान विभागाच्या अंदाजापासून ते शेतकऱ्यांच्या नियोजनापर्यंत सर्वत्र वापरला जाणारा मान्सून हा शब्द जगभरातून प्रवास करत आपल्यापर्यंत कसा पोहोचला त्याबद्दल जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अरबीतून सुरू झाला मान्सूनचा जगभरातील प्रवास. मान्सून या शब्दाचे मूळ अरबी भाषेतील मौसिम या शब्दात आहे. मौसिम म्हणजे ऋतू, हंगाम किंवा ठराविक काळ. प्राचीन काळात अरब व्यापारी आणि नाविक हिंद महासागरातील वाऱ्यांचे बदलते स्वरूप आणि समुद्री प्रवासाचे हंगाम दर्शनासाठी हा शब्द वापरत असत. यानंतर 15व्या-16व्या शतकात भारतात आलेल्या पोर्तुगीजांनी हा शब्द स्वीकारला. त्यांनी त्याचे मोसाओ असे रूपांतर केले. पुढे इंग्रजांच्या माध्यमातून तो मान्सून म्हणून जगभरात प्रसिद्ध झाला आणि त्याचाच मराठी हिंदीतील मान्सून असा प्रचलित वापर सुरू झाला. भारतात मान्सून एवढा लोकप्रिय का झाला? भारतातील शेती मोठ्या प्रमाणावर दक्षिण पश्चिम मान्सूनवर अवलंबून आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान पडणारा पाऊस हा शेती, पिण्याचे पाणी, धरणे, वीज निर्मिती आणि अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. महाराष्ट्रातही कोकणातील मुसळधार पावसापासून ते मराठवाडा आणि विदर्भातील पावसाच्या प्रतीक्षेपर्यंत प्रत्येक घडामोड मान्सूनशी जोडलेली असते. त्यामुळे मान्सून हा शब्द केवळ हवामानापुरता मर्यादित न राहता दैनंदिन जीवनाचाच भाग बनला आहे. महाराष्ट्राच्या जनजीवनाचा मान्सून. महाराष्ट्रात पावसाळा म्हणजे केवळ नैसर्गिक घटना नाही, तर तो एक उत्सव आहे. कोकणची हिरवळ असो किंवा विदर्भातील कापसाची शेती, प्रत्येक गोष्ट पावसावर अवलंबून आहे. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत मान्सूनचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. राज्याचे कृषी उत्पादन, धरणांमधील पाणीसाठा आणि वीज निर्मिती या सर्वांची भिस्त जून ते सप्टेंबर दरम्यान पडणाऱ्या पावसावर अवलंबून असते. चांगला मान्सून म्हणजे ग्रामीण महाराष्ट्रात समृद्धीचे दिवस, तर पावसाची तूट म्हणजे चिंतेचे वातावरण होय. शहरांसाठी दिलासा आणि डोकेदुखी दोन्ही. मुंबई, पुणे आणि नागपूर सारख्या शहरांमध्ये मान्सूनचे दोन चेहरे दिसतात. एकीकडे आल्हाददायक वातावरण तर दुसरीकडे तुंबलेली शहरं आणि विस्कळीत होणारी वाहतूक. तरीही पावसाच्या पहिल्या सरीची आतुरता सर्वांनाच असते. दरवर्षी पावसाचा अंदाज देणाऱ्या बातम्या आणि हवामान खात्याचे अपडेट्स आता सर्वसामान्यांच्या फोनवर नोटिफिकेशनच्या रूपात पोहोचतात, ज्यामुळे हा शब्द अधिक लोकप्रिय झाला आहे. संस्कृती आणि साहित्यात स्थान. मराठी साहित्यात, कवितांमध्ये आणि लोककलांमध्ये पावसाचे वर्णन नसलेला कवी मिळणं कठीणच. पाऊस हा शब्द आपल्या भावनांशी जोडलेला आहे. सण उत्सव, वटपौर्णिमा, गणपती आणि ग्रामीण भागातील शेतीच्या पेरणीचे गाणे हे सर्व मान्सूनच्या चक्रावरच फिरत असतात. आजचा मान्सून, तंत्रज्ञान आणि सतर्कता. पूर्वी पावसाचा अंदाज केवळ अनुभवावर आधारित होता, पण आज वैज्ञानिक प्रगतीमुळे मान्सूनचा अचूक अंदाज घेणे शक्य झाले आहे. तरीही बदलत्या हवामानामुळे आणि अल निनोसारख्या नैसर्गिक आव्हानांमुळे मान्सूनचे स्वरूप अनपेक्षित असे बनले आहे. याचमुळे आज शेतकरी ते सरकार आणि सर्वसामान्य नागरिक प्रत्येकजण हवामान खात्याच्या अहवालाकडे डोळे लावून बसलेला असतो. अरबी भाषेतील मौसिम या शब्दापासून सुरू झालेला हा प्रवास पोर्तुगीज, इंग्रजी आणि पुढे भारतीय भाषांपर्यंत पोहोचला. आज मान्सून हा केवळ हवामानशास्त्रातील तांत्रिक शब्द राहिलेला नाही, तो भारताच्या शेतीचा, अर्थव्यवस्थेचा, संस्कृतीचा, साहित्याचा आणि सर्वसामान्यांच्या आशा अपेक्षांचा अविभाज्य असा भाग बनला आहे. विशेषतः महाराष्ट्रात आणि पहिल्या पावसाच्या सरीसोबतच मान्सून आला हे वाक्य केवळ हवामानाची माहिती देत नाही, तर नव्या हंगामाची, नव्या आशेची आणि नव्या जीवनचक्राची चाहूल देत असते. महाराष्ट्रात पडणाऱ्या प्रत्येक पावसाच्या सरीसोबत हा शब्दही तितक्याच आपलेपणाने उच्चारला जातो. या नवीन आणि रंजक माहितीबद्दल तुम्हाला माहिती होतं का? मला कमेंट करून नक्की सांगा. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा.
क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.